पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। कोण आहे? अच्छा, खरंच ओळखलं नाही की मुद्दाम चाललंय सगळं? मी नाही ओळखलं. कोण आहे? शी बाबा, तुला सध्या माझा आवाज पण ओळखता येत नाही का? मला नाही बोलायचं. ए ए ए ए ए मस्करी केली मी तुझी. हे काय झालं? काही नाही. बापरे, तू चिडलीस का माझ्यावर? चिडले नाही रे, पण मला कळतच नाही आता आपण काय करायचं. काय करायचं म्हणजे? आपण बाहेर जातोय ना फिरायला. अरे हो, आपण फिरायला जाऊच रे, पण आता मी एवढा प्रवास करून आले, थकले मी. म्हणजे जरा पाठ टेकायला मिळाली असती ना तो बरं वाटलं असतं. म्हणजे तुझ्या घरी आले असते मी, पण ती ताई आहे ना, मग मी कसं येणार? ओ नाही, बरोबर. काय करायचं? इथे पुण्यात कोणी राहतही नाही. एक जागा आहे. कुठे? नाही म्हणजे तुला आराम करायचा असेल, तुला पाठ टेकायची असेल तर एक जागा आहे. नाही नाही नको, ऐक. आता आज आपण फिरायला भेटलोय ना, आज आपण फिरूया, पुढच्या वेळेला पाठ टेकू. शो? हो. ओके, लेट्स गो. चल. ओके, निघो. चल. चल. अरे चल. हा मग चल ना. हात सोड. ओ सॉरी. चल जाऊया. तुला भूक लागली आहे का? काही खाणार? अरे हो, मी तुला तेच बोलणार होते, मला खूप भूक लागली. आपण आधी काहीतरी खाऊया. बस. सेट. काय खाणार? एसपीडीपी. काय? एसपीडीपी. अच्छा, तुला नाही माहिती का? चल तुला खाऊ घालतो. मस्त मस्त आणि पण पिऊ. काय? ओके. साहेब, मला भविष्य दिसतं. भविष्यात घडणाऱ्या घटना मला जशाच्या तशा दिसतात. आज मी तुम्हाला हे सगळं सांगते, त्याच्या मागे खूप महत्त्वाचं कारण आहे साहेब. ममता मावशी जिवंत आहेत आणि मला संकेत मिळालाय, त्यात मी त्यांना गच्चीवरून खाली पडताना पाहिलंय. गुड मॉर्निंग शेखर. गुड मॉर्निंग. काय झालं? सकाळी सकाळी कसला विचार करताय? ते नेत्राचं काय? नाही, नेत्राचा विचार करत होतो. काय झालंय शेखर? नाही काही नाही. सतत नेत्राचा विचार का करताय तुम्ही? आईंसमोर मला नीट काही बोलता आलं नाही, पण काय चाललंय? म्हणजे तिने इथे आपल्या घरी राहावं म्हणून इतका आग्रह काय आहे तुमचा? आपलं या विषयावर बोलणं झालंय, गरज आहे. पण आम्हाला काय वाटतंय तेही समजून घ्या ना तुम्ही. मला कळलंय मावतीला बघून घाबरतात. अद्वैतचं सुद्धा तिच्याशी पटत नाहीये कधी कधी, पण तरी ती हवी आहे, तिची गरज आहे. हे बघा, तुम्हाला जर असं वाटत असेल की तिला आपण इथून नोकरीवरून काढल्यामुळे तिचं नुकसान होणार आहे, तर आपल्या कंपनीत नोकरीला लावूया ना तिला. बघू नंतर. नाश्ता तयार आहे, या लवकर. तेजस, तू केव्हापासून व्रत ठेवायला लागलास? काय? कसलं व्रत?
अरे हल्ली तू शांत शांत असतोस ना, मला वाटलं मौनव्रत धारण केलंयस की काय. काय आजी तू पण सकाळ सकाळी ना. अरे घाबरवलंस ना मला. घाबरलीस ना. आय लव्ह यू. तू बरा झाल्यापासून ना फार लबाड झालायस. तुझ्यापेक्षा कमीच लबाड आहे. बस. गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग. ए तन्मय कुठे आहे? क्लासला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग तेजस. केतकी बघ किती त्रास होतोय तुला. नको पिऊस दारू केतकी. तुला काय करायचंय ग? आणि माझ्या पिण्या पिण्याचा तुला काय प्रॉब्लेम आहे? केतकी, ती तुझ्याशी नीट बोलतेय, तू वाकडे चिरतेस. अगं तुझ्याच भल्याचं बोलते ना ती. भाऊजी, उघड्या डोळ्यांनी पण तुम्हाला नीट दिसणार नसेल तर त्याला मी काय करू? काकू प्लीज, आता सकाळी सकाळी वाद नको उगाच. अरे मग समजव ना तुझ्या आईला. सॉरी, तुझ्या सावत्र आईला. काकू केतकी प्लीज, सगळ्यांच्या दिवसाची सुरुवात अशी खराब करू नकोस. भाऊजी, हो किती प्रेम करता हो तुम्ही वहिनीवर. प्रत्येक वेळी तिची बाजू घ्यायलाच हवी का? तुला कळते तू काय बोलतेस ते? तेच जे मी आतापर्यंत बोलत आले, पण तुम्ही तेव्हाही ऐकलं नाही आणि आजही ऐकाल असं वाटत. मी तुला शेवटचं सांगतोय, प्लीज वाद घालू नकोस. तुझ्याच तब्येतीसाठी सगळेजण बोलतायत, पण कधीतरी समोरच्याचं ऐकायला शिक. मी का ऐकू? आणि आणि हिचं तर मी आयुष्यात कधीच ऐकणार नाही. जाऊ दे ना शेखर, तुम्हाला माहितीये ना ती हट्टी आहे. स्वतःच तेच खरं करणार ती. म्हणून तर केदार भाऊजी घर सोडून निघून गेले. तू केदारचं नाव घेऊ नकोस हा. तो का गेला, कशामुळे गेला, का त्याला कोणी घालवलंय, हे सगळं माहितीये मला आणि तुलाही. आणि एक गोष्ट नीट लक्षात ठेव, तुझ्या या तोंडातून मला परत माझ्या केदारचं नाव ऐकायचं नाहीये, कळलं? का घ्यायचं रे भाऊजींचं नाव? मी मला भावासारखे होते ते. राखी बांधायचे दरवर्षी. मी मनातलं सगळं येऊन मला सांगायचं. तुझ्या ह्या अशा वागण्याचा किती त्रास होतो हेही सांगायचे. मी समजवलं होतं की नाही तुला? खोटंय, सगळं खोटंय. आणि तुला काय वाटतं का, इथे नसलेल्या माणसाबद्दल तू काहीही बोलशील आणि आम्ही सगळ्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवायचा? मी खोटं बोलत नाहीये असं सांगा ना आईला. तुम्ही दोघी जरा गप्प बसा बघू. कुठचा विषय कुठे नेताय? केतकी, तू इकडे ये. शांतपणे बस जरा. मी शांत बसणार नाहीये. आणि शांतच बसायला सांगायचं असेल ना तर हिला सांगा, कारण हे सगळं हिच्यामुळे घडतंय. केतकी पास, माझ्या बायकोशी या भाषेत बोलायचं नाही. तुम्ही शांत व्हा शेखर. का त्रास होतोय? मग विचार करा ना, माझा केदार माझ्या बरोबर नाहीये तर मला किती त्रास होत असेल. भाऊजी, भाऊजी तुम्हाला अजूनही कळत नाहीये का? हो, आपलं सुखी कुटुंब हिने उद्ध्वस्त केलंय. भाऊजी तुम्ही आठवा ना, आठवा तुमचा आणि ममता वहिनीचा किती सुखाचा संसार सुरू होता.
पण तुम्ही हिच्या नादाला लागलात आणि सोन्यासारख्या संसाराची राख रांगोळी करून टाकली. भाऊजी आता तरी जागे व्हा. हो, या बाईने तुमच्या डोळ्यावर जी काही पट्टी बांधली ना ती काढून टाका आणि एकदा बघा समोर काय चाललंय ते. भाऊजी, ही नर्स म्हणून घरी आली होती. हिने सगळ्यांशी गोड बोलून बोलून सगळ्यांना जवळ केलं आणि त्यांच्या जीवावर उठली. भाऊजी अहो, घात केलाय हिने. आणि ममता वहिनीलाही हिनेच मारलंय भाऊजी. केतकी, शेखर, अगं काय झालंय तुला? हे सगळं दारूमुळे होतंय ग. खरंच सांगते मी, दारू सोडायला हवी आहेस तू. शेखर बघा नाही कसं वागतेय, कसं बोलतेय. आपण हिला ना रिहॅबिलिटेशन सेंटर मध्ये पाठवूया. हिची दारू आत्ताच्या आत्ता सुटली पाहिजे शेखर, नाहीतर परिस्थिती हाताबाहेर जाईल. परिस्थिती हाताबाहेर तू घालवलीयस आणि मी पण बघते ना मला कोण कुठे पाठवते ते. शांत, मी तुझ्या भल्यासाठीच सांगते की नाही. दारूमुळे झालंय. तू तू ये इकडे, बस इथे. मस्त, खूप छान. हा जो साळसूतपणाचा मुखवटा घालून फिरतीयस ना तो आधी काढून टाक. आणि ये, तुझ्या या बोलण्याला फसायला मी काही शेखर भाऊजी नाहीये. मी केतकी आहे, केतकी. केतकी, आता एक शब्द जरी बोल. मी बोलणार आज, मी बोलणार. आजपर्यंत मी खूप सहन केलंय पण आता नाही. शांत हो ग. मला नाही शांत व्हायचंय. काकू, काय डोकं ठिकाणावर आहे ना? मिस्टर राजाध्यक्ष, काय चाललंय? तू कुठे हिच्या नादाला लागते? तू हिच्या काळजीपोटी बोलतेस पण हिला कळतच नाहीये. हिला तुझी किंमत नाहीये. तू का तरी समजवतेस हिला? जाऊ असली तरी धाकट्या बहिणीसारखी आहे मला ती. अगं पण ह्याच खोट्या वागड्याला फसलायत तुम्ही. या घरात येण्यामागचा तुझा काय हेतू होता ना हे मला चांगलंच माहिती. आणि त्यासाठी सगळ्यात आधी तू शेखर भाऊजींना नादाला लावलंस. अगं केतकी, आणि काय ग, तू मला रिहाब सेंटर मध्ये पाठवण्याच्या गोष्टी करतेस. तू माझ्या दारूबद्दल बोलतेस. मग सांग ना सगळ्यांना, मला दारूची सवय कोणी लावली? ममता वहिनीचं काय केलंस ग तू? केतकी, तू ममताचा विषय काढायचा नाहीस. शेखर भाऊजींच्या मनात ममता वहिनी विषयी नको नको ते भरवलंस. तुझ्यामुळे हाल हाल झाले माझ्या ममता वहिनीचे. आणि जगाला काय दाखवून दिलंस? ममता वहिनीने आत्महत्या केली. पण सत्य हे की ममता वहिनीने आत्महत्या केली नव्हती, तिचा खून तू केलास. काकू बास, बास झाला आता. माझ्या आईवर वाटेल ते आरोप लावतेस तू. आधी माझ्यावर विश्वास ठेव बाळा.
अरे मी खोटं बोलत नाहीये. तुझ्या आईने आत्महत्या केली नव्हती, तिचा खून झाला होता आणि तो या बाईने केला होता. हो आधी, पैशासाठी इस्टेटीसाठी या बाईने मारलंय तुझ्या आईला. विश्वास ठेव. विश्वास ठेव. ते विश्वास ठेव. आई, मी खून करेन ममता वहिनीचा. मी रोज दिवा लावते त्यांच्या फोटो समोर, मनापासून नमस्कार करते त्यांना. ते मला त्यांच्याबद्दल द्वेष वाटतो म्हणून. ममता ताईंना मी मारलं असेल. अजूनही तो दिवस आठवतोय मला, ज्या दिवशी या घरात आले मी नर्स म्हणून. ममता ताईंनी नेहमीच लहान बहिणीसारखं वागवलं मला, या घराची ओळख करून दिली. आणि मी पैशासाठी जीव घेईन त्यांचा, केतकी, इस्टेटीसाठी. तुला वाटतंय ना की पैशासाठी मी ममता ताईंचा जीव घेतलाय? मला नकोय हे सगळं. मला पैसा नकोय शेखर. या घरातली माणसं आहेत ना, ती माझी संपत्ती आहे केतकी. माझं प्रेम आहे इथल्या सगळ्यांवर.